संभाजीनगर मधली औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने राज्यभरात आंदोलन केली आहेत। कोल्हापूर, नागपूर, पुण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। औरंगजेबाची कबर हटवली नाही तर कार सेवा करावी लागेल असा इशाराच हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारला दिलाय। पाहूयात। औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले असताना राज्यभर त्याचे पडसाद उमटले। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून राज्यभरात कबरी विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आली। संभाजीनगर मधल्या औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक आंदोलन झालं। कोल्हापुरात बजरंग दलाने आंदोलन करून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली। आमच्या महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे। याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जातंय तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे। सरकारने तातडीने औरंगजेबाची कबर हटवावी अशी बजरंग दलाने मागणी केली। त्यासाठी नागपुरात बजरंग दलाकडून आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीला यावेळी आगही लावण्यात आली। घोषणाबाजी करत औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी करण्यात आली। सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते औरंगजेबाची कबर उखडून फेकून देतील असा इशाराच नागपुरात आंदोलकांनी दिला। संभाजीनगरमध्ये तो जो आहे आम्हाला चिडवतो, त्याचे काही लोक इथे महिमा मंडन करण्याचं काम करून राहिले आहेत। त्याचा हा आमचा विरोध आहे। हा विरोध आम्ही क्षणे वाढवत जाऊ। आज आम्ही आंदोलनाचा संसर्ग केला आहे। पुण्यात देखील कबर हटवण्यावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले। औरंगजेबाची कबर केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशातून बाहेर काढून टाका अशी मागणी आंदोलकांनी केली। अन्यथा कार सेवा करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। ती कबर या महाराष्ट्रातूनच नाही, छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा नाही, या देशातूनच ती बाहेर काढावी। अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे, जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला आपल्याला आवश्यकता नाही। कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती कबर काढून टाकावी एवढी आमची विनंती आहे। भाजपचे नेते सुनील देवधर यांनी यावर शेलक्या शब्दात टोला लगावलाय। औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था केल्यास तिथं पर्यटन वाढेल असं देवधर यांनी म्हटलंय। औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याच्या कबरीचं काही औचित्य नाही, ती उखाडून टाकली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे। पण जर तुम्हाला उखडता येत नसेल निदान त्याच्यावरती थुंकण्याची तर व्यवस्था करा। लोक येतील आणि थुंकतील त्याच्यावरती। 28 वर्ष इथे राहिला, इथेच गाडला गेला, जिंकू शकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याला, स्वराज्याला। कबरीमध्ये किड्यांनी खाऊन त्याला संपवून टाकलं। बुडाला औरंग्या पापी समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाऊन थुंकण्याची व्यवस्था केली। एरवी सुद्धा ते थुंकण्याचं काहीतरी करतातच ना, यांनी थुंकण्याची व्यवस्था केली तरी सगळ्या महाराष्ट्राला आनंद होईल। तर औरंगजेबाची कबर काढण्यासाठी बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच ती वेळ आहे असं नितेश राणे म्हणाले। बाबरी मस्जिद तोडत असताना आपण दुसऱ्याला विचारत असतो नाही। आपल्या कारसेवकांनी योग्य तर काम केलं, सरकार म्हणून त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली। त्याची जागा पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने सध्या जोर धरलाय। हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरल्या असून कबर हटवण्याची मागणी करतायत। आता पुढच्या काळात यावरून राजकारण कसं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।